हाय, राम राम जी, शुभ सकाळ सगळ्यांना। बघा आज आपण कुठं आलोय। आज आपण आलेलो आहे जिथं मी राहते ना, तुम्हाला दाखवते। पहिलं जिथं मी राहते ना तिथलं स्टेशन आहे, हे रेल्वे स्टेशन आहे। तर आज आपल्याला जायचंय फिरायला, मस्तपैकी फिरायला जायचंय। तर फिरायला कुठे जायचंय ते तुम्हाला मी पुढे गेल्यावर दाखवणार आहे। आता फक्त तुम्ही इथून माझं स्टेशन बघा, इथलं रेल्वे स्टेशन गावातलं जिथं मी माझं सासर आहे। आणि हे बघा मागं दिसतं का सापला, नसन दिसत तर तुम्हाला मागून दाखवते मी। आणि माझ्या संग ऋषी सुद्धा आहे, हे बघा ऋषी, आणि हे बघा रोहन, हे बघा दोन्ही पोरं आहेत। हाय कर दे रे। तर हे आहे माझ्या सासरचं गाव जिथं मी राहते, सापला। बघून घ्या बरं का। हे बघा हे सापला आहे आणि हा रोहन आहे। रोज स्टेशन दिसते, दाखव बोट कर तिकडं, बोट राख ना, सापला। चला बघा कुठं आलोय आम्ही। मोकळं झालंय सगळं। चाललंय बघा कुठे दाखवते तुम्हाला मी। हाय कर दे बघा, बसलेत आता गाडीमध्ये। ट्रेन बघा इकडच्या। स्टेशन दाखवू का तुम्हाला कोणचं आहे? हे स्टेशन आहे किशनगंज ना, दिल्लीच्या पुढचं हे किशनगंज आहे बघा। दिल्लीच्या आड्याला येतं ना, मैं नको दिल्लीच्या आड्याला आहे। दिल्लीचे एक स्टेशन पुढे मागं आहे बघा। आता पुढचं स्टेशन आहे न्यू दिल्ली ना, पुराणी दिल्ली। जुनी दिल्ली बघा, दोन दिल्ली आहेत दिल्ली पण दोन आहेत, एक तर न्यू दिल्ली आहे, एक पुराणी दिल्ली आहे। तर आता आपण आलोय येणारे पुराणी दिल्ली म्हणजे जुन्या दिल्लीमध्ये जायचं आहे आपल्याला, कारण तिथूनच पुढं मग आपला सफर चालू होईल। तर चला बघा, हे आहे किशनगंज। अजून दाखवल पुढं तुम्हाला। बघा नवी दिल्ली, आपण आलोय नवी दिल्लीला। पुराणी दिल्ली ना, सॉरी बरं का, आम्ही आलोय जुन्या दिल्लीला। जुनी दिल्ली। तर आता कारण इथं दोन दिल्ली आहेत, एक नवीन एक जुनी आहे। तर आपण जुन्या दिल्लीला आलेलो आहे बघा। इकडचा नजारा बघा आता दिल्लीचा, है ना। आलो आपण दिल्लीला। बोर्ड पण दिसेल ना, ठीक आहे, पुढं बोर्ड आहे ना, बोर्ड आलाय बरं का। आता बघा तुम्ही बोर्ड नाव बघा काय आहे हे, दिल्ली। बघितलं ना तुम्ही स्टेशनचं जंक्शन, दिल्ली जंक्शन बघा। हे दिल्ली स्टेशन असं आहे आणि आता आपण उतरणार आहोत। तर चला त्या साईडला उतरायचं आहे आपल्याला, पडेल्या साईडला। तर अजून उतरल्यावर दाखवते तुम्हाला। आता उतरल्यावर पुढं अजून दाखवते। आलो बघा आता आपण दिल्लीमध्ये। कसली भीड झालेली।
चलो 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 चलो। चला आता आपण आलेलो आहे मस्त दिल्ली स्टेशनच्या बाहेर आलोय बरं का आता। आणि बाहेर बघा तिथं मेट्रो स्टेशन लिहिलेलं आहे बघा पुढं। तर आता आपण आहे ना हे आहे तिकीट घर, दिल्ली स्टेशनचं तिकीट घर आहे हे तिकीट काढतात बघा। हे आहे तिकीट घर। चला तू बता दे कि चला का। आता आम्ही आहे ना जाणार आहे, आम्ही चालत चालत जाणार आहे आता इथून पुढे जाणार आहे माहिती का। कारण दिल्ली इथं हे स्टेशन जर का जुन्या दिल्लीला आला ना इथून तुम्हाला लाल किल्ला लय जवळ आहे। तर आता चालत चालत जाणार आहे आम्ही लाल किल्ल्याला। हे आहे मेट्रो स्टेशन। तर आता आम्ही चाललोय चालत चालत दिल्ली लाल किल्ला बघायला। हां लाल किल्ला, कारण तुम्हाला बाहेरच्या लोकांना एवढं जास्त माहिती नाही इथलं, आम्हाला म्हणजे माहिती आहे। कसं माहिती आहे माहिती आहे का, आम्हाला फिरलेलं आहे म्हणजे तर जवळच आहे ना आम्हाला, त्याच्यामुळं माहिती आहे। आता एखादं कोण बाहेरचं आलं ना त्यांच्यासाठी सांगते मी, जर का तुम्ही दिल्ली स्टेशन आलं ना इथं ठग पण लई येतं बरं का। म्हणजे लई ठग म्हणजे कसं, नवीन माणूस दिसला का नाही त्याच्याकडनं पैसे वाढायचे लई मग असं। आता आम्हाला माहिती आहे इथून लाल किल्ला फक्त लई जवळ आहे। आता आम्ही चालत चालत जाणार आहे, तर तिथं आता पुढं लाल किल्ला गेल्यावर तुम्हाला दाखवते मी। तर हे आहे दिल्लीचं स्टेशन, हे बघा दिसलं का दिल्ली स्टेशन आहे। तर आता चला आपण चालत 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 जाऊ आपण लाल किल्ला। अजून काय मध्ये असेल ना दाखवायसारखं तर मी नक्की दाखवल तुम्हाला। हां चला। तर हे आहे दिल्ली स्टेशनच्या बाहेर यायचं मेन गेट। हे बघा हे मेन गेट आहे बरं का हे। हां तर इथला आकार तुम्हाला कसा वाटतोय, लाल किल्ल्यासारखा वाटतो का नाही दिल्लीच्या स्टेशनच्या बाहेरचा आकार बघा। आकार म्हणजे त्याची बनावट हे बघा लाल किल्ल्यासारखे वाटतंय ना। तर हे आहे दिल्लीचं स्टेशन आणि हे आहे मेन गेट। आतून बाहेर तुम्ही याल इथून मेन गेटवरनं। आम्ही बारीक गेटवरनं आलतो पण तुम्हाला मेन गेट दाखवते मी। तर चला आता पुढं अजून हां दिल्लीचं मेन स्टेशन। तर चला आता आपण स्टेशनवरनं बाहेर निघतोय बघा। हे बघा इथून बाहेर जायचंय बरं का। आता आपण बाहेर चाललोय।
लाल किल्ला. चालत चालत चला. स्टेशनवरनं निघल्यावर हे बघा असं मार्केट लागतं. स्टेशनच्या बाहेर निघलं ना, हे बघा असं हे स्टेशन आहे आणि त्याच्या बाहेर निघलं की असं मार्केट आहे. आणि मार्केटच्या सरळ हे बघा इथं जेवायचं खावायचं सगळं आहे आणि अशी सरळ मार्केट आहे बघा. असं चालत चालत चला. बघा असं लाल किल्ल्यापर्यंत असंच मार्केट आहे बघा. तुम्हाला असंच मार्केट दिसेल. तर इकडे वेगवेगळं सामान वगैरे असतंय. तर चला बघा. चला अजून पुढे दाखवते अजून थोडं थोडं. सब अलग अलग है. देख लेना क्या ये स्पीकर की है वो देख लेना. वो लगाना वाला काम लगा. चला आता आपण आलेलो आहे दिल्ली स्टेशन. सोडलं ना एक 5 मिनिटं चाललं की पुढं लागतोय चांदनी चौक. तर आता आपण चांदनी चौक मध्ये आलेलो आहे. हे बघा तो आहे ओमेक्स मॉल. चांदनी चौक मध्ये आला ना, चांदनी चौक मध्ये आलं की तुम्हाला हे ओमेक्स मॉल दिसेल. ओमेक्स मॉल बघा तुम्ही सुद्धा. ओमेक्स खडे वापरते हे आहे ओमेक्स. चांदनी चौक मध्ये ओमेक्स चौक आहे बघा. मॉल आहे बरं का ह्यो. चांदनी चौकची सवारी रिक्षा गाडी. रिक्षावाला आहे बाबा. आणि हे आहे गुरुद्वारे. हे आहे दिल्ली स्टेशनच्या जवळ गुरुद्वारे चांदनी चौक मध्ये. ऊपर का वो हाँ हे आहे गुरुद्वारे. आता हे जे गुरुद्वारे आहे ना तिथून पुढं सरळ बघा तुम्ही खाली खाली दाखव. इकडून सरळ गेला ना लाल किल्ला दिसतोय का तुम्हाला? गुरुद्वारे पासून लाल किल्ला दिसतोय का? हे गुरुद्वारे आहे.
तर हे समोर दिसतंय का, हे आहे का हे सेंट्रल चर्च. तर इथं आहे ना, हे बघा असा भंडारा होता असतो. इथं असा भंडारा होता असतो आणि हे बघा असं जेवण मिळतं. तर आता आम्हाला आहे ना दिल्लीमध्ये इथं जवळ राहतो ना, म्हणून आम्हाला दिल्लीचं सगळं माहिती आहे. तर आहे ना आपला जास्त पैसा पण खर्च होत नाही आणि काही नाही. हे बघा असा भंडारा मिळतो आणि अशा भंडाऱ्यामध्ये जेवण असतं छान पैकी. तर या सगळ्यांनी मस्त जेवायला. आणि इथून फक्त हे बघा हे लाल किल्ला दिसतंय का, आता आमचं तर रोज कवा येत असतं ना. तर हे बघा हे लाल किल्ला आहे भाई, हा साइड में होईये. हे बघा हे लाल किल्ला बघा जवळच इथून. हा तर चला दाखवते तुम्हाला. ते या सगळ्यांनी मस्त नाश्ता करायला, हा भंडाऱ्याचा स्वाद घ्यायला या, आस्वाद घ्यायला या. तर आता आहे ना दिल्लीपासून लय जवळ आहे बरं का, स्टेशनला चालत यायचं. आणि हे लाल किल्ला इथंच आहे फक्त. तर चला तुम्हाला दाखवते अजून लाल किल्ला. जरा पहिलं पोटोबा आणि मग विठोबा, म्हणजे पहिलं पोटोबा आणि मग फिरायचं पुढं अजून. हा तर चला. हे बघा हे समोर आहे लाल किल्ला. तर हे स्टेशन पासून फक्त 10 मिनिटाचा रस्ता आहे. आणि हे सगळं आपण जिथं थांबलोय ना आता, हे सरळ लाल किल्ल्याच्या समोर बघितलं ना, तर हे आहे चांदणी चौक. हे सगळं हे बघा समोर दिसतं ना, हे सगळं लाल. हे बघा सगळं लालच आहे बरं का इथं. हा हे आहे चांदणी चौक. तर आता दिल्लीपासून आपण त्या लाल किल्ल्यापासून सरळ चालत आलं का नाही असं, हे का ते लागतोय गुरुद्वारे. आणि हे आहे हे बघा हे चांदणी चौक. बघा इथं लिहिलेलं आहे बघा, हे आहे चांदणी चौक मध्ये थांबलेलं आहे बरं का आता आपण. तर हे आहे चांदणी चौक बघा. जुनी बिल्डिंग लय जुन्या बरं का इथल्या. हा तर आता हे चांदणी चौक हे आहे लाल किल्ला. तर चला आता. आणि ह्या लाल किल्ल्याच्या असं सरळ इकडे खाली गेलं ना की मग आहे ते कोणतं मस्जिद आहे रे, जामा मस्जिद. ह्याचं सरळ खाली जायचं, दाखवते तुम्हाला ते सुद्धा मी. चला तर मग. ह्यो आहे लाल किल्ला आणि ह्याच्या समोरच मार्केट आहे बघा. हे इलेक्ट्रॉनिक मार्केट आहे. इथं सगळं मोबाईल वगैरे ठीक होतं. ये चाबी के छल्ले में लगा लो कहीं। फुल घ्या, फुलं घ्यायची का फुलं? फुलावा सही काम है। हवा देगा और है चार्जिंग वाला है। हाँ चार्जिंग वाला है ना। ये 300 रुपये का, ये 250 का, ये 300 का। इसमें भी आपको
पीस है। या मस्त पैकी कुल्फी खायला। हा, बस या अननस खायला। बघा कुर्ती कुणाला घ्यायची असेल तर सांगा। हे बघा हे आहे चांदणी चौकचा बाजार बघा। हे आहे दिल्ली चौक नाही, दिल्ली पसलं चांदणी चौक। हा, हे तिथला बाजार, हे सगळा बाजार आहे बघा। चला आज संडे स्पेशल, संडे मध्ये हे बघा हे चांदणी चौकचा बाजार आहे बरं का, सगळा मार्केट। हा, आणि हे स्ट्रीट मार्केट हा हा, स्ट्रीट मार्केट। आणि हे आहे लाल किल्ला। अंधार का दिसते रे, अंधार का दिसते। तर चला आज तुम्हाला दाखवलं मी मस्त पैकी लाल किल्ला फिरून। तर कसा वाटला आतमध्ये आपण आम्ही लय वेळा फिरून आलोय। आणि जर का जायचं म्हणलं तर मग फोन सगळे इथंच ठेवावं लागतात बाहेर, कारण फोन आतमध्ये घेऊन जाऊन देत नाहीत। तर त्याच्यामुळं बाहेरूनच आम्ही फिरून येणार आहे। तर तुम्हाला पण बाहेरचा एरिया दाखवलेला आहे। आणि बघा आता आपण लय जवळ आलेलो आहे। हा, पण सगळं केलंय जवळ। आणि हिथंच आहे हे लाल किल्ल्यापाशी गौरी शंकर मंदिर आहे बरं का हे। आणि आता आम्हाला लई ताण लागलेली लई, घ्या सगळ्यांनी दर्शन। आता इथं पाणी बघतो, कारण कितने % है रे, 48 असेल ना डिग्री। चला आता लेकट बंद करूया रे। हे आहे गौरी शंकर मंदिर। आता आपण आहे ना पड्याला ना, आता आड्याला आलोय आपण। लाल किल्ला हा बघ, लाल किल्ला दाखवते आता तुम्हाला। आता आपण रोड क्रॉस करून आलोय बरं का। चला आता तर चला आलेलो आहे बघा सगळ्यांनी लाल किल्ला। इथं कधी कोणत्या काळात औरंगजेब सरकार का शहाजहा त्यांचं, औरंगजेब काय शहाजहा त्यांचं होतं बघा। तर आता हे पर्यटक स्थळ झालेलं आहे बघण्यासाठी। आणि मी गाईड करते तुम्हाला, मला काय कळत नाहीये, पण तरी पण एक दाखवायचं आपल्या लोकांना तिकडच्या। बघा लाल किल्ला। आता आतमध्ये फोन घेऊन जाऊन देत नाहीत बरं का, नाहीतर तुम्हाला आहे ना आतमधलं पण दाखवलं असतं। अंदर फोन में ले जान देते ना। हा
रोहन ऋषी दोघं पण आहेत. तर हे इथलं आहे लाल किल्ला. तर आता इथं बघू आपले कोण मराठी माणसं भेटले तर बरंच होईल. मराठी माणसं शक्यतो आपल्या महाराष्ट्राकडचे लई येतात बरं का इकडं. आपली माणसं इकडे येतात फिरायला. नाही कन्नड आहेत ते. हा कन्नडी आहेत. कन्नडी आहेत रे हे. हा हा मराठीच आहेत. मराठी हे बघा इथं मराठी माणसं पण आलेत बघा फिरायला. हे बघा हे मराठी माणसं पण आलेत बरं का फिरायला. तर चला आता लय काय रे हे. हा इथून मोदी जातो बघ वरती तिथं झेंडा दाखवायला. अडे ते लिकड्या करे मोदी इस रास्ते नाही ऊपर. हे बघा बघा आपण कुठं आलेलो आहे आता. हा हे का इथं झेंडा. हे का इथं झेंडा वंदन करतो बघा मोदी. दिखनला रे हा. तर हे आहे लाल किल्ला. तर तुम्हाला कसं वाटलं हे बघा. आतमध्ये पण आहे इकडं काहीतरी तुम्हाला दाखवते मी. सगळं गोल राऊंड आहे बरं का. आता हे राऊंड कुठं जातोय आपल्याला ते बघायचंय. हे राऊंड कुठं जातोय. हे राऊंड कुठं जातोय ते बघायचंय आपल्याला. अरे बापरे यो राऊंड बघा कुठं जातोय. अयो हे बघा तेव्हा खालून आलाय बघा. तेव्हा हे बघा हे खालून आले बरं का. हे इथून खालून आणि मग हे बघा हे लाल किल्ला आहे वरती. हे वरती लाल किल्ला आणि हे बघा हे खाली पूल पहिल्या जमान्यातला असेल बरं का काहीतरी. हे आपल्याला पाण्याचं आहे का. आणि हे हे लांब राऊंड असं तेव्हा तिकडे गेलेलं आहे. तेव्हा तिकडे गेलेलं आहे. पाल लय लांब गेलेलं आहे. लय लांब आणि पब्लिक. हे बघा आता हे आहे दरवाजा. आतमध्ये जायचं कुणाला फिरायचं असेल ना. कारण आतमध्ये तुम्हाला काय दिसणार नाही. फोन इथंच फोन आतमध्ये अलाउड नाहीये. त्याच्यामुळं काय फोन घेऊन जाऊन देत नाहीत. तर हे बघा हे दरवाजा आहे. इथून आतमध्ये जायचं बघा. लाल किल्ला बघायचा असेल तर आतमधलं हे आतमध्ये जायचं इथून. आणि तिकीट काढायचं म्हणजे तेव्हा असा रस्ता आहे. असा रस्ता तेव्हा तिथं दिसतं तिकीट घर. तिथं तिकीट घर आहे हा तिथं. तर असे येऊन हे बघा लय असे फोटो काढतात बघा. लय जण असे व्हिडिओ बनवतात फोटो काढतात. आता मी पण बनवलंय थोडंसं बघू आता. तर हे आहे लाल किल्ला. तर कसं वाटलं तुम्हाला ते पण सांगा. आणि आता हा मला दे अमेरिकन कर. आता हे आहे लाल किल्ला. आता तुम्हाला दाखवला मी लाल किल्ला. आता मी हे ना व्हिडिओ इथंच एंड करते बस. कारण लय मोठा होईल. आता पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला तर चला आलोय बघा आता आपण तर लाल किल्ल्याला. हा लाल किल्ल्याला आलेलो आहे. आणि दिल्ली स्टेशनवरनं फक्त आहे 10 मिनिटाचा रस्ता. चालतच आलेलो आहे आम्ही. चालतच आलेलो आहे बरं. कारण चालतच तुम्हाला दाखवतोय. तर दिल्लीपासून लांब नाही आहे स्टेशन. फक्त जुनी दिल्लीपासून 10 मिनिटाचा रस्ता आहे लाल किल्ला. चालत हां केव्हा कुणी आलं तर. हे बघा हा लाल किल्ला आहे. हां आणि हे लांबपर्यंत आहे बघा. लांबपर्यंत आहे. आणि आता आम्ही इथं जिथं बसलो आहे ना आता हे इकडं हे लाल किल्ल्याच्या पुढं
इथं ते हे भरतं बघा. हो दिवाळीने केव्हा होता रामलीला मैदानमध्ये बसलोय आम्ही आता. इथं बघा दरवर्षी रामलीला भरत असते हो का इथं ह्या एरियामध्ये. हां और तिथं त्या का वरती झेंडा आहे. हे का ह्या लिंबाच्या ह्या झाडाच्या पुढे आहे ना झेंडा आहे. तर त्याच्या पुढे येऊन तिथं मोदी आहे ना का इथं मोदी नाही का प्रधानमंत्री ते इथं येऊन झेंडा फडकवतो. आणि जे बाकीचे लोक आहेत ना हो का इथं जिथं आता आम्ही बसलो आहे ना इथं टेबल खुर्च्या घालतात बघा. आणि ते टेबल खुर्च्या घालून मांडव आणि हे तिथं बसतात सगळी लोक पब्लिक बरं का. पब्लिकसाठी बसायसाठी रामलीला पण इथंच भरती आणि पब्लिकचं प्लेस पण इथंच. म्हणजे जेव्हा मोदी तिथं ते झेंडा फडकवतो ना झेंडा वंदनला. हां मोदीजी प्रधानमंत्रीजी. तर ते मोदीजी इथं फिरवत असतील तेव्हा हे बघा हे असं इथं हे बसायचं टेबल खुर्च्या घालून. रामलीला मैदान म्हणतात ह्याला. तर चला आता कसं वाटतं. आता आम्ही बसलेलो इथं झाडाखाली. मोठं पिंपळ झाड आहे हे बघा. असं पिंपळाचं झाड आहे बघा लय मोठं छान. इथं बसलेले आम्ही झाडाखाली आता सगळेच. बघा पब्लिक बघा कशी येते जाते गेटमधनं.